नागपुर में क्राइम ब्रांच ने अवैध सुपारी के स्टॉक पर एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। प्राप्त जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच की टीमों ने शहर के विभिन्न इलाकों में छापेमारी की। यह कार्रवाई मुख्य रूप से कलमना, पाड़ी और लकड़गंज पुलिस स्टेशन की सीमाओं के भीतर की गई है। इस कार्रवाई के दौरान पुलिस ने मौके से अवैध सुपारी को जब्त किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कलमना क्षेत्र में 2 स्थानों पर कार्रवाई की गई, जहां से लगभग 17,65,000 रुपए का माल जब्त हुआ। लकड़गंज में कार्रवाई के बाद लगभग 8,80,000 का माल जब्त किया गया और पार्टी में हुई सबसे बड़ी कार्रवाई में करीब 39 लाख का माल जब्त किया गया है। इस पूरी कार्रवाई को नागपुर क्राइम ब्रांच की यूनिट नंबर 3, 5 और नार्कोटिक्स सेल ने मिलकर अंजाम दिया। आगे की जांच पुलिस कर रही है। नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध सुपारीचा साठा असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगाने क्राइम ब्रांच मार्फत ठिकठिकाणी रेड घालण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने कळमना, पारडी आणि लकडगंज हद्दीतील पोलीस स्टेशन येथे सदरच्या कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि सुपारी त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने इथून पुढची कारवाई आता करण्यात येणार आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही बोलवून पुढील कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। साधारण कळमनाच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळजवळ 17,65,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लकडगंजमध्ये सुद्धा कारवाई करून 8,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पारडीमध्ये सुद्धा कारवाई करून जवळ 39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी सदरचा मुद्देमाल हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता। त्या अनुषंगाने ते मुद्देमाल कोणाचा आहे याची माहिती काढून सर्वांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि संबंधित विभाग जो आहे त्यांच्या मदतीने पुढील कारवाई सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक 3, 5 आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संपूर्ण ही कारवाई केलेली आहे।